Hello students, today we will start our third topic. तिसरा टॉपिक आपण चालू करतो आहोत. पहिला टॉपिक कुठला शिकलो होतो आपण? बिझनेस फायनान्स. सेकंड होता फायनान्शियल प्लॅनिंग अँड थर्ड इज शॉर्ट टर्म फायनान्स अँड वर्किंग कॅपिटल. शॉर्ट टर्म कॅपिटल डिसिजन्स, शॉर्ट रन डिसिजन ॲनालिसिस लास्ट इयरला मॅनेजमेंट अकाउंटमध्ये तुम्ही शिकलेला आहात. वर्किंग कॅपिटल पण तुम्ही शिकलेला आहात. आता काय आहे, इन दिस टॉपिक वी विल स्टडी द थिअरी विच इज रिलेटेड विथ द शॉर्ट टर्म फायनान्स अँड द व्हेरियस सोर्सेस ऑफ शॉर्ट टर्म फायनान्स. बरं, शॉर्ट टर्म फायनान्सचे वेगवेगळे सोर्सेस कोणते आहेत त्याचा इथे आपण अभ्यास करणार आहोत आणि डिटेल्ड स्टडी त्याचा आहे. वन बाय वन आपण त्याचा स्टडी करणार आहे. मी आत्ताशी फक्त 6 स्लाईड बनवल्यात. ह्या फक्त पहिल्या सोर्ससाठी आहेत. लक्षात आलं? नेटवरती एक खूप चांगली PPT याच्या संदर्भात आहे. तुम्ही ते घेऊ शकता. शॉर्ट टर्म फायनान्स त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, सो लेट अस स्टार्ट द थर्ड युनिट, दॅट इज शॉर्ट टर्म फायनान्स अँड वर्किंग कॅपिटल. So this heading is divided into 2 parts, that is short term finance and another part is working capital. So let us discuss first part, that is short term finance. The short term finance means काय आहे? The short term finance means the funds required for a period less than a year. बघा, एका वर्षापेक्षा कमी पिरियडसाठी जो काही फंड आपल्याला लागतो, जो आवश्यक असतो, दॅट इज नोन ॲज शॉर्ट टर्म फायनान्स. लक्षात आलं? इट इज फॉर व्हेरिएबल, सीझनल और टेम्पररी नीड्स ऑफ वर्किंग कॅपिटल. आता कॅपिटल हा वर्ड म्हटलं की काय आहे? तुम्हाला माहिती आहे की कॅपिटल काय असतं? कॅपिटल आर 2 टाईप्स, दॅट इज फिक्स कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल. फिक्स कॅपिटल मीन्स काय? फिक्स कॅपिटल इज रिक्वायर्ड टू परचेस फिक्स ॲसेट अँड वर्किंग कॅपिटल मीन्स द कॅपिटल विच इज रिक्वायर्ड टू रन डे टू डे बिझनेस. बरोबर, आपण वर्किंग कॅपिटलचे प्रॉब्लेम पण आपण शिकलेलो होतो आणि थेअरी पण आपण त्यावेळी सगळी शिकलेली आहे. तर आता इथे काय आहे की एव्हरी बिझनेस रिक्वायर्स फिक्स्ड कॅपिटल ॲज वेल ॲज वर्किंग कॅपिटल. दोन्ही प्रकारच्या कॅपिटलची आपल्या बिझनेसला गरज असते. फिक्स कॅपिटल रिक्वायर्स टू परचेस ऑर टू ॲक्वायर फिक्स ॲसेट अँड वर्किंग कॅपिटल रिक्वायर फॉर मीटिंग डे टू डे एक्सपेन्सेस. रोजचे जे काही खर्च असतात, प्रिंटिंग, स्टेशनरी, इलेक्ट्रिसिटी, त्यासाठी लागणारं कॅपिटल दॅट इज नोन ॲज वर्किंग कॅपिटल. आता हे कॅपिटल कसं मिळवलं जातं? तुम्हाला माहिती आहे की सोल ट्रेडिंग कन्सर्न्स असतात, पार्टनरशिप फर्म्स असतात. मग आता काय आहे, इन केस ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न द मेन सोर्स ऑफ फायनान्स इज इंडिव्हिज्युअल. एकटाच असतो ना तो, नावच आहे सोल ट्रेडिंग, त्यामुळं त्याचा सोर्स काय आहे? इंडिव्हिज्युअल आहे. आणि इन पार्टनरशिप म्हणजे पार्टनर्स असतात, व्हेरियस पार्टनर्स, दे कॉन्ट्रीब्यूट टू द फंड. ते वेगवेगळा फंड आपला कॉन्ट्रीब्यूट करतात. आणि नंतर काय आहे? जॉईंट स्टॉक कंपनी. तुम्हाला माहिती, जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काय केलं जातं? शेअर्स सेल करून फंड कलेक्ट केला जातो. आता हे जे काय आहे, ईच सोर्स डिफर्स इन कॉस्ट. प्रत्येक सोर्स जो आहे, आता लाँग टर्मसाठीचे सोर्सेस वेगळे आहेत आणि शॉर्ट टर्मसाठीचे सोर्सेस वेगवेगळे आहेत. आता शॉर्ट टर्मसाठीचे सोर्सेस कोणकोणते आहेत? तर ते आहेत ट्रेड क्रेडिट, बँक क्रेडिट, कमर्शियल पेपर अँड फॅक्टरिंग. हे 4 मेन सोर्स आहेत. हे आपण सगळं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. लक्षात आलं? मग हे जे ईच सोर्स आहे डिफर्स इन कॉस्ट, कन्व्हिनियन्स, रिस्क अँड मेनी अदर ॲस्पेक्ट. प्रत्येक सोर्सची जी काय आहे ती काय कॉस्ट काय आहे ही वेगवेगळी आहे. ती कशी कॅल्क्युलेट करायची, त्याचे टाईप्स कोणते आहे हे आपण सगळं डिटेल डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये किती रिस्क आहे हे सगळं आपण पाहणार आहोत. सो द ऑर्गनायझेशन सिलेक्ट वन ऑर कॉम्बिनेशन ऑफ सोर्सेस सुटेबल टू इट्स रिक्वायरमेंट. प्रत्येक ऑर्गनायझेशनची गरज वेगवेगळी असते आणि अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ते काय करू शकतात? फक्त ट्रेड क्रेडिटच घेऊ शकतात किंवा कॉम्बिनेशन, काही बँक क्रेडिट आहे, काही ट्रेड क्रेडिट आहे, कधी कमर्शियल पेपर देऊ शकतात, कधी फॅक्टरिंग यूज करू शकतात किंवा चौघांचं कॉम्बिनेशन मिळून पण काय करू शकतात? ते आपली रिक्वायरमेंट फुलफिल करू शकतात. लक्षात आलं? शॉर्ट टर्म फायनान्स म्हणजे काय आहे? द फंड रिक्वायर्ड फॉर ए पिरियड लेस दॅन ए इयर. एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी लागणारा जो फायनान्स आहे दॅट इज नोन ॲज शॉर्ट टर्म फायनान्स. ओके, नाव
व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ शॉर्ट टर्म फायनान्स. फीचर्स काय आहे त्याचे. आता याचे फीचर्स जे आहेत हे काय आहे. इट इज ऑप्टेन फॉर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. शॉर्ट टर्म म्हणजेच काय आहे, वर्किंग कॅपिटल. डे टू डे वर्किंगसाठी, डे टू डे ऑपरेशनसाठी लागणारं, शॉर्ट टर्मसाठी लागणारं जे काही कॅपिटल आहे, जे काही फंड आहे, त्यालाच आपण काय म्हणतो की शॉर्ट टर्म फायनान्स ऑर वर्किंग कॅपिटल फायनान्स. सेकंड आहे की हा जो काही फंड आहे, हा म्हणजे आपण जे काही ट्रेड क्रेडिट घेणार आहे, बँक क्रेडिट घेणार आहे, आपण काही कमर्शियल पेपर इश्यू करणार आहे, आपण फॅक्टरिंग सर्व्हिसेस यूज करणार आहोत, हे काय आहे, प्रॉम्प्ट अवेलेबिलिटी आहे. आपल्याला ते पटकन अवेलेबल होऊ शकतं. अँड इट इज ऑल्सो काय आहे, फ्लेक्झिबल. आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो की आपल्याला ट्रेड क्रेडिट आपल्याला इतके दिवस द्यायचं नाही आहे, किंवा आपल्याला ट्रेड क्रेडिट आपल्याला जर महिन्याचं मिळणार असेल, आपल्याला आणखी पाहिजे आहे, 3 महिन्याचं पाहिजे, आपल्याला कमी पडते, आपण सप्लायर चेंज करू शकतो. लक्षात येते, फ्लेक्झिबल आहे. बँक क्रेडिट काय आहे, बँकेने इंटरेस्ट रेट वाढवले, आपल्याला नको आहे, आपल्याला कमी करायचं आहे, आपण काय करू शकतो, कमर्शियल पेपर इश्यू करू शकतो, आपण फॅक्टरिंग यूज करू शकतो. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी ऑफ फंड्स इथे आपण यूज करू शकतो. देन सीझनल नीड्स आर फुलफिल्ड विथ द हेल्प ऑफ STF लिहिले बघा मी माझ्या PPTमध्ये. STF हा शॉर्ट फॉर्म वापरला आहे मी, शॉर्ट टर्म फायनान्सिंग. ह्या शॉर्ट टर्म फायनान्सिंगसाठी आपण काय करू शकतो की ज्या काही सिजनल नीड्स आहेत, एका ठराविक पिरियड पुरत्याच आपल्या त्या फंडच्या रिक्वायरमेंट्स असतात. काही रॉ मटेरियल आहे, आपल्याला ते ठराविक सीझनमध्येच अवेलेबल होतं, ते घेऊन ठेवायचं आहे, अशी काही असेल तर ते काय करू शकतो आपण की शॉर्ट टर्म फायनान्स ही आपली नीड फुलफिल करू शकते. देन कंपनी वुड मेक यूज ऑफ सरप्लस कॅश जनरेटेड फ्रॉम ऑपरेशन्स. आपल्याला काय होतं, खूप वेळा आपल्याकडे कॅश अवेलेबल असते, काही सरप्लस ऑपरेशन्स आपण करतो, किंवा काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला कॅश मिळालेली असते. ही कॅश पण आपण काय करू शकतो, शॉर्ट टर्म फायनान्ससाठी किंवा त्या नीडसाठी आपण काय करू शकतो, शॉर्ट टर्म नीड्स ज्या आहेत आपल्या त्या फुलफिल करण्यासाठी आपण यूज करू शकतो. देन इट हेल्प्स इन मेंटेनिंग लिक्विडिटी ऑफ ए बिझनेस. तर लिक्विडिटी म्हणजे काय की रोखता. आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला रोख कॅश पण आपल्याला गरजेची असते, आवश्यक असते. आणि ह्या शॉर्ट टर्म फायनान्सचे जे काही सोर्सेस आहेत त्याच्यामुळे काय होऊ शकतं की आपल्या बिझनेसमध्ये रोख पैसा आपल्याला अवेलेबल होऊ शकतो. हे काय आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे सोर्सेस ऑफ शॉर्ट टर्म फायनान्स. मेनली देअर आर 4 सोर्सेस ऑफ शॉर्ट टर्म फायनान्स, दॅट इज ट्रेड क्रेडिट, बँक क्रेडिट, कमर्शियल पेपर अँड फॅक्टरिंग. हे 4ही सोर्सेस आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. लक्षात आलं. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट सोर्स, दॅट इज ट्रेड क्रेडिट. ट्रेड क्रेडिट काय आहे बघा. ट्रेड क्रेडिट म्हणजे काय नक्की हे समजून घ्या. मग त्याचे आपल्याला वेगवेगळे प्रकार, त्याचे फॉर्म्स, त्याची युटिलिटी, त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस सगळं डिस्कस करायचं आहे. आता ट्रेड क्रेडिट म्हणजे काय आहे, सेल ऑफ मर्कंडाईज ऑन नॉन कॅश टर्म बाय वन बिझनेस फर्म टू अनादर. उधारीवर विक्री. सगळ्यात मराठीत सोपं काय आहे, ट्रेड क्रेडिट म्हणजे उधारीवर खरेदी किंवा विक्री. ट्रेड क्रेडिट म्हणजे एक जण खरेदी करणार, दुसरा काय करणार, विकणार. पण आता आपण इथं काय करणार आहोत, ट्रेड क्रेडिटचा अर्थ की आपण काय करणार आहोत, खरेदी करणार आहोत. उधारीवरती आपण खरेदी करणार, म्हणजे आपले पैसे ब्लॉक होत नाहीत. आपल्याला 1 महिना, 2 महिने, 60 दिवस, 45 दिवस असा उधारीवरती माल मिळतो. त्याला काय म्हणायचं, ट्रेड क्रेडिट. द अमाऊंट रेकॉर्डेड ॲज अकाउंट्स रिसिवेबल बाय द सेलर ऑफ कमॉडिटीज इज सीन ॲज ट्रेड क्रेडिट. त्यालाच अकाउंट रिसिवेबल. कोणाच्या दृष्टीने म्हणायचं, सेलरचं अकाउंट रिसिवेबल आणि बायरचं काय असणार आहे, ते अकाउंट पेएबल, असं त्याच्या टर्म्स आहेत. सेलर्स एक्सटेंड क्रेडिट टू बायर्स. मग सांगितलं ना मी, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 30 दिवस असं क्रेडिटची पिरियड असतो, तो एक्सटेंड करू शकतात. दिस एक्सटेन्शन ऑफ क्रेडिट प्रोव्हाइड्स ए टेम्पररी सोर्स ऑफ फंड्स टू द बायर इन द फॉर्म्स ऑफ अकाउंट पेएबल. काय आहे की हे जितके दिवस जास्त मिळतील आपल्याला क्रेडिटचे, तेवढा जास्त फंड आपल्याला यूज करायला मिळतो, वापरायला मिळतो. ठीक आहे. ट्रेड क्रेडिट मीन्स, आता याचा आणखी एक अर्थ असा आहे की ट्रेड क्रेडिट मीन्स ए लोन ऑफ गुड्स इन्स्टेड ऑफ मनी. नेहमी आपण काय म्हणतो की जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा आपण त्या कर्जात आपल्याला काय मिळत असतात, पैसे मिळत असतात, बरोबर आहे की नाही. पण इथे पैशाऐवजी आपल्याला काय मिळणार आहे, गुड्स मिळणार आहे, माल मिळणार आहे. आपण तो उधारीवर घेणार आहोत, 30 दिवस, 20 दिवस, 40 दिवस, बरोबर. म्हणजे काय आहे, कर्ज काय आहे, वस्तुरूपी कर्ज आपण घेणार आहोत.
इन ॲडव्हान्स्ड इकॉनॉमी मोस्ट बायर्स आर नॉट रिक्वायर्ड टू पे फॉर गुड्स ऑन डिलिव्हरी. आता तुम्ही बघता असे कॅश ऑन डिलिव्हरी वगैरे चालतं. आपण ऑनलाईन ॲमेझॉनवरती वगैरे वस्तू खरेदी करत असतो. ताबडतोब पैसे द्यायचे नसतात. वस्तू खरेदी केल्यानंतर काय आहे की डिलिव्हरी मिळाल्यानंतर आपण त्याचे पैसे देतो. हे असं ॲडव्हान्स इकॉनॉमीमध्ये चालतं. सो दे आर अलाउड ए शॉर्ट टर्म क्रेडिट बिफोर पेमेंट इज ड्यू. आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याचं पेमेंट हे मिळत असतं. आता ट्रेड क्रेडिटचा अर्थ तुमच्या लक्षात आला का? सो बघा पुन्हा एकदा सांगते, कारण हे 4 सोर्स जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. सो ट्रेड क्रेडिट इज द प्रिन्सिपल सोर्स ऑफ शॉर्ट टर्म फायनान्सिंग. इट रेफर्स टू द सेल ऑफ मर्कंडाईज ऑन नॉन कॅश टर्म्स बाय वन बिझनेस फर्म टू अनदर. अकाउंट रिसिवेबल आणि अकाउंट पेएबल ह्या 2 टर्म्स इथं काय केल्या जातात, यूज केल्या जातात. लक्षात आलं? आता हे काय आहे की द ॲव्हरेज पेमेंट पिरियड कॅन बी एक्सटेंडेड बाय ए केअरफुल सिलेक्शन ऑफ सप्लायर. द बायर शुड प्लेस ऑर्डर. आपण असे सप्लायर शोधून काढायचे किंवा आपल्याला असे सप्लायर शोधावे लागतात की जे आपल्याला जास्तीत जास्त क्रेडिटवरती माल देऊ शकतील लॉंगर पिरियडसाठी. लक्षात आलं? आणि मग काय आहे की while making payments to suppliers, priority is given to those whose supplies are critical. जे सहज आपल्याला मटेरियल मिळते, चीप मिळते त्याच्यासाठी नाही, तर जे काय आहे जे मटेरियल क्रिटिकल आहे, जे मिळत नाही आहे, जे महाग आहे, रेअर आहे, अशा वेळी काय करावं लागतं आपल्याला स्ट्रिक्ट कलेक्शन पॉलिसी पण आपल्याला फॉलो करावी लागते. आणि रोटेटिंग ऑर्डर्स आपल्याला द्याव्या लागतात. कारण आपल्याला काय आहे, आपल्याला जास्तीत जास्त दिवस क्रेडिट मिळवायचं आहे हे लक्षात ठेवून आपण काय करू शकतो की सप्लायरचं सिलेक्शन आपण करू शकतो. आणि हा काय आहे एक चांगला टेम्पररी सोर्स ऑफ फंड्स बायरला मिळत असतो. लक्षात आलं? सो आता याच्यामध्ये पुन्हा काय आहे की 3 प्रकार आहेत. थांबा, किती मिनटाचा व्हिडिओ झाला? ओके, इथं आपण थांबूया. ट्रेड क्रेडिटचा अर्थ मी फक्त सांगितला आहे. फॉर्म्स ऑफ ट्रेड क्रेडिट आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके, मला असं वाटतं की मी शॉर्ट टर्म फायनान्स जे सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट लेक्चरला पुन्हा आपण ट्रेड क्रेडिटबद्दल डिस्कशन कंटिन्यू ठेवणार आहोत. ओके, थँक्यू, बाय.